नमस्कार. कधी विचार केला आहे का की आपल्या पैशाचा आणि आपल्या श्रद्धेचा नेमका काय संबंध असू शकतो? चला, आज भारतीय संविधानातील एका अत्यंत महत्त्वाच्या कलमाबद्दल बोलूया, अनुच्छेद 27. सुरुवातच करूया एका थेट आणि महत्त्वाच्या प्रश्नानं. विचार करा, सरकार जे पैसे आपल्याकडून कर म्हणून घेतं ते पैसे एखाद्या विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी किंवा त्याच्या प्रसारासाठी वापरू शकतं का? हा प्रश्न तसा खूप मोठा आहे, आपल्या लोकशाही आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अगदी मुळाशी आहे. तर या प्रश्नाचं उत्तर शोधायला आपल्याला दुसरीकडे कुठे जायची गरज नाही. याचं अगदी स्पष्ट उत्तर आपल्या भारतीय संविधानातच दिलेलं आहे, आणि ते उत्तर म्हणजे अनुच्छेद 27. आता हे जे वाक्य आहे ना, हे अनुच्छेद 27 जसाच्या तसा आहे. यात काय म्हटलंय की कोणत्याही व्यक्तीला एखाद्या विशिष्ट धर्माच्या किंवा धार्मिक संप्रदायाच्या प्रचारासाठी किंवा देखभालीसाठी कोणताही कर देण्यास भाग पाडले जाणार नाही. म्हणजे बघा, हे एक प्रकारे आपल्या आर्थिक स्वातंत्र्याला दिलेलं घटनात्मक संरक्षण आहे, एक कवचच म्हणा ना. आता याच गोष्टीला आपण थोडं सोपं करून समजून घेऊया. याचे दोन सरळ सरळ अर्थ निघतात. पहिला म्हणजे सरकार कोणत्याही एका विशिष्ट धर्माला पुढे नेण्यासाठी किंवा प्रोत्साहन देण्यासाठी आपल्यावर कर लावू शकत नाही. आणि दुसरा म्हणजे कोणत्याही नागरिकाला कोणत्याही धर्माच्या प्रचारासाठी पैसे द्या अशी सक्ती केली जाऊ शकत नाही. अगदी स्पष्ट आहे नाही का? बरं, इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण मग एक प्रश्न नक्कीच मनात येतो. जर सरकार धार्मिक कामासाठी कर लावू शकत नाही, तर मग आपण पाहतो की अनेक धार्मिक स्थळांचं व्यवस्थापन किंवा तिथे लागणाऱ्या खर्चासाठी राज्य सरकार मदत करते. ते कसं काय शक्य होतं? आणि इथेच सगळा महत्त्वाचा मुद्दा आहे. तो म्हणजे कर म्हणजेच टॅक्स आणि शुल्क म्हणजेच फी, या दोन गोष्टींमधला कायदेशीर फरक. बघा, कर हा सरकारच्या तिजोरीत जातो आणि मग तो सगळ्यांच्या फायद्यासाठी म्हणजे रस्ते, आरोग्य, शिक्षण अशा अनेक गोष्टींसाठी वापरला जातो. पण शुल्क ही एक वेगळी गोष्ट आहे. ते एखाद्या विशिष्ट सेवेच्या बदल्यात आकारलं जातं. उदाहरणार्थ, एखाद्या धार्मिक स्थळी प्रशासन, सुरक्षा किंवा स्वच्छतेची सोय पुरवण्यासाठी जर पैसे घेतले तर ते शुल्क मानलं जातं. पण एक लक्षात घ्या, हा नियम फक्त पैसे किंवा करापुरता मर्यादित नाही. या नियमाच्या पलीकडे जाऊन तो भारताच्या एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या तत्वाचं रक्षण करतो. आणि ते तत्व आहे धर्मनिरपेक्षता, म्हणजेच सेक्युलरिझम. धर्मनिरपेक्षतेचा मूळ अर्थच हा आहे की राज्य कोणत्याही एका धर्माच्या बाजूने झुकणार नाही. ते सगळ्या धर्मांपासून एक समान अंतर ठेवेल. आणि अनुच्छेद 27 काय करतं तर याच तत्वाला एक आर्थिक आधार देतं. हे कलम सुनिश्चित करतं की राज्याकडून नागरिकांच्या पैशांचा वापर कोणत्याही एका धर्माच्या प्रचारासाठी होणार नाही. चला, आता हे सगळं प्रत्यक्षात कसं लागू होतं हे समजून घेण्यासाठी काही सोपी उदाहरणं पाहूया, म्हणजे विषय अजून स्पष्ट होईल. हा तक्ता बघा, यातून सगळं स्पष्ट होतं. समजा राज्याने एखाद्या विशिष्ट धर्माच्या प्रसारासाठी सगळ्या नागरिकांवर कर लावला, तर ते अनुच्छेद 27चं थेट उल्लंघन ठरेल. पण याउलट जर एखाद्या धार्मिक स्थळावर स्वच्छता, सुरक्षा किंवा इतर सुविधा देण्यासाठी शुल्क आकारलं गेलं तर ते वैध मानलं जाऊ शकतं. का? कारण ते शुल्क त्या धर्माच्या प्रचारासाठी नाही, तर तिथे पुरवल्या जाणाऱ्या सेवेसाठी आहे. तर या सगळ्या चर्चेचा सार काय आहे? तो हाच की अनुच्छेद 27 आपल्या श्रद्धेच्या बाबतीत आपल्या आर्थिक स्वातंत्र्याचं रक्षण करतं. हे कलम आपल्याला सांगतं की आपला विश्वास, आपली श्रद्धा ही आपली वैयक्तिक निवड आहे. त्यावर कोणतीही आर्थिक सक्ती असू शकत नाही. आणि हाच विचार आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातो. श्रद्धेच्या बाबतीत मिळालेलं हे आर्थिक स्वातंत्र्य एक नागरिक आणि राज्य यांच्यातल्या नात्याला नेमकं कसं आकार देतं? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न नाही का?